आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अगदी झटपट होणारे असे उपवासाचे लाडू। हे लाडू करण्यासाठी आपण अजिबात गॅसचा वापर करणार नाही आहोत आणि शिवाय हे लाडू अगदी 10 मिनिटाच्या आत तयार होतात आणि शिवाय खायला तेवढे चविष्टही लागतात। तर जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर उपवासाचे हे लाडू बनवण्यासाठी इथे मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। आता ते हे काय काय आहे हे सांगते। तर इथे 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, 1 वाटी मिल्क पावडर, 1 वाटी साखर, अर्धी वाटी दूध, पाव वाटी तूप, थोडी वेलची पावडर आणि 10 ते 12 काजू घेतलेले आहेत। आता यापैकी तूप आणि दूध हे जे आहे हे आपल्याला जसे गरज असेल तसं आपण वापरणार आहोत। सगळ्यात आधी आता एका मिक्सरच्या भांड्यात जी साखर आहे ती बारीक करून घ्यायची आहे आणि साखरेसोबतच इथे काजू पण आपण बारीक करून घेणार आहोत। तर या ठिकाणी माझ्याकडे वेलची पावडर तयार आहे त्यामुळे मी ती डायरेक्ट वापरते। तुमच्याकडे जर नसेल वेलचीचे जे दाणे असतात ते ह्या साखरेसोबतच बारीक करून घ्या, म्हणजे मग त्याचा स्वादही छान येतो आणि चांगले बारीकही होतात। आता हे थोड्या वेळसाठी बाजूला ठेवून देऊयात। एक बाउल घ्यायचं आहे, त्यामध्ये टाकून घ्यायची पहिल्यांदा मिल्क पावडर, त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे डेसिकेटेड कोकोनट। आता इथे जे आपण साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे ते 1 वाटी मिल्क पावडर, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, ह्यासाठी 1 वाटी साखर असं घेतलेलं आहे। पण जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे सगळी बारीक केलेली साखर आणि काजूचं जे मिश्रण होतं ते सगळे ह्यामध्ये टाकून घेतले। आता ह्यामध्ये टाकायचे तूप। तर तूपसुद्धा इथे फार वापरायची गरज पडत नाही। इथे मी वितळून घेतलेलं जे नॉर्मल टेम्परेचरचं जे तूप आहे ते 2 चमचे वापरलेलं आहे। आणि यानंतर याच्यामध्ये टाकायचे दूध। तर दूध टाकताना पण एकदम एकावेळी खूप टाकायचं नाही। हे जे दूध आहे हे गरम करून थंड केलेलं दूध आहे। तर सुरुवातीला इथे मी 3 चमचे दूध टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सगळे जिन्नस नीट व्यवस्थित एकत्र करून घ्यायचेत। आता हे सगळे जिन्नस एकत्र करून घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे हे अजून थोडंसं कोरडं असं वाटते, त्याचा छान असा गोळा बनून येत नाही आहे, म्हणून यात मी परत 4 चमचे दूध टाकून घेतलेलं आहे। आणि आता हे दूध टाकल्यानंतर परत एकदा हे सगळे मिश्रण नीट एकत्र करून घेऊयात। त्याचा चांगला गोळा झाला पाहिजे तोपर्यंतच आपण हे दूध याच्यामध्ये ॲड करायचं आहे। जास्त दूध एकावेळी टाकलं तर मिश्रण जे आहे ते खूप सैलसर होतं आणि त्याचा छान असा गोळा तयार होत नाही। तर हे पहा इथे छान असा गोळा इथे तयार झालेला आहे आणि आपण जे दूध घेतलं होतं अर्धी वाटी त्यातलं एक 3 ते 4 चमचे दूध इथे उरलेलं आहे। आता ह्या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे लाडू करून घ्यायचे। तर मिश्रण हाताला चिकटू नये म्हणून हाताला थोडंसं तूप लावायचं आणि ह्या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू करून घ्यायचे। तर लाडू करताना फार मोठे करायचे नाही, छोट्या साईजचेच करायचे आणि ह्याप्रमाणे ह्या साईजचे आपण ह्याचे सगळे लाडू इथे करून घेणार आहोत। तर इथे सगळे लाडू करून तयार झालेले आहेत। अगदी 10 मिनिटाच्या आत हे लाडू बनवून होतात। खायला तर खूप चविष्ट लागतात। तर तुम्ही हे अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात होणारे जे लाडू आहेत ते नक्कीच करून बघा आणि हे लाडू फक्त उपवासालाच नाही तर इतर दिवशी देखील तुम्ही अगदी आवडीने खाऊ शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।